पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय हो, तुमची मुलगी हल्ली कुठे दिसत नाहीये, आहे कुठे ती? कौतुक आहे हो अश्विनी तुझं। अगं एवढा मोठा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा इतका सुंदर घाट घातलास, हौशी आहेस बाई फार। अहो, आम्ही आहोत ना त्यांच्या मदतीला। तुमच्यासारखं नाही अगदी टाम टूम तयार होऊन यायचं आणि तोंड देखल्यागत 2 शब्द बोलून निघून जायचं। माझ्या घरी उद्या हळदी कुंकू आहे, त्याची तयारी मी करत होते, नाहीतर मी आलेच असते मदतीला। हो का? आता पुढच्या आठवड्यात आमच्याकडे हळदी कुंकू आहे, तेव्हा या हो आमच्या मदतीला। सावंत काकू, मला माहितीये तुम्ही नक्की मदतीला आला असता। थांबा, मी तुम्हाला वाण देते। अहो, इकडे या बघू जरा। आलो आलो। काय ग? हो, क्या बात है, सौंदर्याची परिसीमा। कमल, काय दिसतेस तू? कोळशाच्या खाणीतला चमचमता हिराच जणू। काय हो तुम्ही पण, पुरे झालं हा आता। आणि मला जरा मदत करा, पिशवी धरा, डबे भरायचेत मला। घ्या, यांचं कौतुक केलं तरी सुद्धा यांना प्रॉब्लेमच आहे। हे बघा, मी आशूकडे चालले हा हळदी कुंकवाला, आणि तुम्ही सुद्धा मला घ्यायला येणार आहात, म्हणजे सगळ्यांशी भेट होईल। तसं उज्ज्वला ताईंनी सांगितलंय, आणि विद्युतला सांगा की वेळेमध्ये घरी ये। हो। कमल, मी काय म्हणतो, एक आयडिया आली आहे मला। काय? म्हणजे मी येतोच तिकडे वेळेत, आणि येताना माझा काळा जब्बा घालून येतो, म्हणजे कसं आपण दोघं मॅचिंग मॅचिंग। हा, कशी आयडिया? काय हो, तुम्ही अजून स्वतःला तिशीतले तरुणच समजता का? तिशी असो नाही तर साठी, अगं प्रेम प्रेमच असतं ना कमल। बोलण्यात तुमच्याशी कोणी कधी जिंकलंय का? हे बघा, काहीही कपडे घाला, पण वेळेत या मला न्यायला। हा, थांबा, अजून डबे आणायचेत। त्या वाटीमध्ये तिळगुळ आणि लाडू सुद्धा। थँक्यू अश्विनी, येते मी। हो। शिल्पी नाही दिसत कुठे? शिल्पी ना आत आहे, फोनवर बोलते काकू। बर, येते मी। अहो, तुम्ही सांगितलंच नाही तुमच्या मुलीचं काय झालं ते। लग्न झालं तिचं, तुम्हाला काही प्रॉब्लेम? हेच ऐकायचं होतं मला। अगं, तिची मुलगी पळून गेली। सावंत काकू, आशू, ती बया तयार होणार आहे की नाही? आशू, माही, अगं बस बस, उठू नकोस, त्रास होईल तुला। कशी आहेस बाळा? अरे वा, छान दिसतेस। मग तयार कोणी केलंय तिला? इतर वेळी ती सगळ्यांनाच तयार करत असते, पण ह्यावेळी तिला कुणीतरी तयार केलंय। अगदी खरंय प्राजक्ता, आणि खरं सांगू का, तुझा खूप आधार आहे बघ आमच्या आशूला। साचपणे हा, जागचा हलू देत नाही मी तिला। अगं प्रेमाचा जाच आहे तो। उज्ज्वला ताई, हा खाऊ आणलाय। हो, कशाला एवढं सगळं? प्रत्येक वेळेला येताना आणायलाच हवं का?
अहो संक्रांत आहे म्हणून जावयासाठी आणि मुलांसाठी खाऊ आणलाय थोडा. प्राजक्ता किचन मध्ये नेऊन ठेव ना पिशव्या. आणि माझ्यासाठी नाही आणला खाऊ? अगं आणलाय तुझ्यासाठी सेपरेट डबा आणलाय. आठवणीने घेऊन जा हा जाताना. आलेच. माई बस ना. हो. शिल्पी कुठे दिसत नाहीये? ती तयार होते. इतक्या उशिरा? हॉस्पिटल वाल्यांना कळतच नाही ना हे हळदी कुंकू वगैरे. अहो, लवकर सुट्टीच दिली नाही तिला, त्यामुळे तिला आवरायला उशीर झाला. अगं पण शिल्पी तर हॉस्पिटलमध्ये गेली नाही ना. सावंत काकू, अहो तुम्ही इतक्या बिझी असता ना कामात, त्यामुळे तुम्हाला कळलंच नाही की ती कधी गेली आणि परत कधी आली ते. मी आणते बोल. शिल्पी, अगं हे काय? अगं तू अजून अशीच बसून आहेस? तुझ्या सासूबाई बाहेर आल्या, तयार हो. या हळदी कुंकवाचा माझ्या आयुष्यात आता काहीच अर्थ नाही आई. मी ठरवलंय, विद्युतला जे हवंय ते होईल. मी तयार आहे डिव्होर्स द्यायला. सगळं संपलंय. शिल्पी, सावकाश. आता तूच बोल काय ते तिच्याशी. मला तर काही सुचत नाहीये. तिला तयार कर आणि बाहेर घेऊन ये. शिल्पी, मी विद्युतशी बोलले, सगळं काही ठीक होईल. पण तो आता परत कधीच तयार होणार नाही. मला माहितीये. हे बघ, सौभाग्यवती आहेस ना, मग हळद कुंकवाला नाही म्हणू नये. दे इथे. शिल्पी, माई अप्पांना यातलं काही माहित नाहीये. त्यांच्या समोर चेहरा हसरा ठेव. जाऊया बाहेर. या CCTV मुळे आशू पार्लरचं काम अगदी घरातनं छान करू शकते नाही. हे खूप छान झालं. अहो पण मगासपासून मी बघते मयू कुठे दिसत नाहीये. अहो मैत्रिणीकडे गेली अभ्यासाला आणि आता पुण्याला जाणार आहे ना. अरे हो, खरंच की. या बघा आल्याच. वा, आली आमची सुनबाई. किती सुंदर दिसतायत हो दोघी जणी. उज्ज्वला ताई, आज दृष्ट काढा बरं दोघींची. हो हो. माई तू पण ना. आशू, जाई ना ग मी. सावकाश ग, साडी अडकेल. सांभाळून बस ग. हो. सॉरी, मी जरा आत होते त्यामुळे. अश्विनी, शिल्पी, आता एक एक उखाणा होऊन जाऊ दे. हे मात्र अगदी छान सुचवलंय यांनी.
आशू घे ना एक छानसा उखाणा. माई आता नको ग, आणि मला खरंच काही सुचत नाही. तब्येत बरी नाही तिची, सुचत नाही काही. अश्विनीला दिली सवलत, पण शिल्पी तुला उखाणा घ्यायलाच पाहिजे. मिसेस आश्रय सोसायटी सुद्धा आहेस तू. नाही, मला नाही जमणार हे उखाणा वगैरे. अगं जमणार नाही काय, छोटासा उखाणा घे ना. एवढे सगळेजण सांगतायत आणि आज हळदी कुंकू आहे, मलाही बरं वाटेल. घे ना ग उखाणा. तसं नाही, मला नाही सुचत उखाणा वगैरे. आई काळजी करू नकोस, मी सांगते तुला. खुद्द सासूबाईंनी मदत केलीये, आता तर उखाणा घ्यावाच लागेल. मान माझ्या सौभाग्याचा, आली मकर संक्रांती, विद्युत आणि माझी सोबत. अगं विसरलीस का? विद्युत आणि माझी सोबत असो 7 जन्माची. छान. खूप छान उखाणा घेतलास उज्ज्वला वहिनी. हळदी कुंकू छान झालं, निघतो आम्ही. येते ग अश्विनी. हो या. प्राजू, बाबा आणि हे खाली जोशी काकांकडे बसले होते, त्यांना सांग ना सगळं आटपलंय म्हणून प्लीज. हो, हे पण येतच असतील एवढ्यात. खूप छान झाला हा सगळा कार्यक्रम. आता तुम्ही आमच्याकडे हळदी कुंकवाला या. मी तर यांना सांगितलंय, आशू आणि शिल्पी दोघींना छान साड्या घेणार आहे मी. शिल्पी बस ना तू, तुला आणि आशूला मी हळदी कुंकू लावते. ये बस. बस ग. अगं 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 वाकू नकोस, त्रास होतोय ना तुला. बसून राहा. अगं पाया पड ना त्यांच्या. अखंड सौभाग्यवती भव. माझ्या विद्युतची साथ कधीच सोडू नकोस हा. अरे वा, अगदी वेळेवर आलेला दिसतोय मी. हो म्हणजे आमच्या कमलावतींची बोलणी नाही खावी लागणार ना आता मला. काय हो, बरं विद्युत कुठे आहे? आहे तो कार पार्क करतोय, आणि प्रकाशराव आणि श्रेयस पण त्याच्या सोबतच आहेत. तुम्ही बसा ना. हो. माई, हा माई मला माफ करा, माफ करा. मला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे माई. मी हे सगळं मुद्दाम नाही केलं खरं तर. आणि हे सगळं मी विद्युतला खूप वेळा समजावून सांगितलं, पण तो माझं काहीच ऐकायला तयार नाहीये माई. तुम्ही तरी सांगा त्याला समजावून, तो तुमचं ऐकेल. शिल्पी, आत्ता या विषयावर काहीच बोलू नको, आपण नंतर बोलूया. कधी नंतर? आणि काय बोलणार विद्युतशी? तो कोणाचंच काही ऐकायला तयार नाहीये, ना तुझं ना माझं. मग सगळ्या गोष्टी कशा नीट होणार? माझ्याकडून खूप चुका झाल्यात आणि त्या सगळ्या चुकांबद्दल मी माफी सुद्धा मागायला तयार आहे. माई, हे आजीचे तोडे
हे तुम्ही बहिणीला दिले होते तिच्या लग्नात, अगदी प्रेमाने, जे मी बळजबरीने बहिणीकडून घेतले. मी खूप वाईट वागलीये माई, खूप वाईट वागले मी. शिल्पी तू शांत. अश्विनी चालू नकोस, बस इकडे बस. हे घे, हे तोडे तुझेत. यावर फक्त आणि फक्त तुझा अधिकार आहे. हे तोडे मला नको. मला खरंच यातलं काहीच नकोय. मला फक्त माझा नवरा आणि माझा मुलगा हवाय. आता तरी विद्युतला समजावून सांग, मला डिवोर्स देऊ नकोस म्हणावं. काय डिवोर्स? अरे विद्युत, हे काय म्हणते? विद्युतने शिल्पीला घटस्फोटाची नोटीस पाठवली. काय? विद्युत विद्युत काय आहे? काय बोलते शिल्पी? आणि हे सगळं तू आम्हाला न विचारता न सांगता ठरवूनही मोकळा झालायस? अप्पा ऐका ना, मी सगळं सांगते तुम्हाला आणि होईल हो सगळं ठीक. तुम्ही ताई, सांगायचंच असेल ना तर दोघांचीही बाजू सांग. त्यांना ती कळायला हवी, नाहीतर कोणाचीच नाही. विद्युत, तू जरा शांत राहशील का? आणि प्लीज आता मध्ये काही बोलू नकोस. बोलणार नव्हतोच मी ताई, पण हिने जो ड्रामा चालू केलाय ना, तर सगळ्यांना कळू दे जाता. माई, अप्पा, या बाईने माझ्या बहिणीला मारण्याचा प्रयत्न केला. ताईची ही जी अवस्था आहे ना, त्याला कारणीभूत ही बाई आहे. आणि अजूनही तुम्हाला वाटतं की मी हिच्याशी संबंध ठेवावे? सॉरी अप्पा, मग हे मला नाही जमणार. शिल्पी, अगं काय चाललंय हे सगळं? माई, मी तेच सांगते, या सगळ्याबद्दलच मी माफी मागते. माझी खूप मोठी चूक झाली. शिल्पी, आता याला खूप उशीर झालाय. अश्विनी, हे सगळं तू माझ्यासाठी करतोयस ना, बरोबर ना? मग जर माझ्यामुळे माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त झाला तर मी सुखी राहीन का? आयुष्यभर ही सल माझ्या मनात नाही का राहणार? सांग ना. आणि शिल्पीने माझ्या बरोबर जे काही केलंय ना, त्यासाठी मी तिला माफ केलंय. आणि माझ्यासाठी हा विषय इथेच संपला. ताई, तुझ्यासाठी संपला असेल, माझ्यासाठी नाही. अरे संबंध काय तुझा विद्युत? मी आले होते का तुझ्याकडे तक्रार घेऊन? नाही ना. आणि हे बघ रे, तुला जर शिल्पीवर रागवायचं असेल ना, तर ह्या गोष्टीसाठी रागव की ती माई अप्पांचं घर सोडून स्वतःच्या माहेरी येऊन राहिली होती. समजलं? हे बघ विद्युत, तिची स्वतःची काही कारणं आहेत, तिची मतं असतील. आणि याच्या पलीकडे तिने कधीच तुझ्याबरोबर काही वाईट केलेलं नाहीये. ठीक आहे, मग असं समज की या कारणासाठी मी हिला डिवोर्स देतोय. आणि जर ती सगळं विसरून तुझ्याकडे परत येणार असेल तर? तुझ्याकडे तर डिवोर्स देण्याचं कारणच उरत नाही ना विद्युत. ताई, तुला नक्की काय म्हणायचंय? जर शिल्पी तुझ्याबरोबर नव्याने संसार मांडायला तयार होत असेल तर तू सुद्धा तिला घटस्फोट देऊ नकोस. शिल्पी, अश्विनी बोलते ते अगदी बरोबर आहे. विद्युतनी तुझ्या बाबतीत खूप पेशन्स दाखवलाय. पण शिल्पी, तुला स्वतःला सुद्धा कळत नाही. तू त्याच्यापासून लांब असलीस की तुलाही त्रास होतो. तुझीही चिडचिड होते म्हणून तू अशी वागतेस. माझं तुम्हा दोघांना एकच सांगणं आहे, आता एकमेकांचा अंत बघू नका. कुठलीही गोष्ट इतकी ताणू नका की ती तुटेल.
इतकं डॅमेज करू नका की ते रिपेअर करता येणार नाही. प्लीज. शिल्पी, एक चान्स दे स्वतःला, तुझ्या आयुष्याला, आणि तुम्ही दोघांनी तुमच्या संसाराची नव्याने सुरुवात करा. प्लीज.